सगळे घटक होतोय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि आता ही मॅच खूप महत्त्वाची असणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर सुमित ढेकळे इन ॲक्शनमध्ये पहिल्या मॅचमधील पराभवानंतर ज्या पद्धतीने ही टीम सावरली आहे वाखाणण्याजोगतं होतंय ते. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पहिल्या मॅचमधील जिंकण्यानंतर पुन्हा पराभूत झालेला संघ, परंतु दोन्ही टीम आता एका स्टेजला आलेल्या आहेत. एक जिंकली आहे, एक हारली आहे, एक हारली, एक जिंकली आहे. त्यामुळे पाहायचं आहे आता या मॅचमध्ये कोण जिंकेल. संघर्ष है, जीत और हार के बीच जो एक बैटल होता है, संघर्ष होता है, वो संघर्ष आपने देखा है। और नाजिम गुल्ली अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं। सामने बल्लेबाज फरदीन काजी, नॉन स्ट्राइकर इन पर सुमित ढेकळे। बाहुबली ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है और फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी, एक गली पर खिलाड़ी, पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी है। मैच ऑन होने जा रहा है, शानदार खेल देखने का मौका मिलेगा। सध्याच्या घडीला भारतीय टेनिस क्रिकेटवर ज्या खेळाडूच्या नावाचा दबदबा पाहायला मिळतो बॅटिंगसाठी मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी इन ॲक्शन मध्ये. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून फरदीनवर आधारित जे गाणं होतं ते सुद्धा रिलीज झालंय आणि ते सुद्धा आपल्याला ऐकायला मिळू शकतं. तर फरदीन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फरदीनच्या समोर जर पाहिलं तर नाजिम गुल्ली, गुजरातचा जादूगर. ही लढत पाहण्यासारखी असणार आहे. जरी कडाक्याची थंडी आहे, क्रिकेट आहे, आपल्याला पावसाळ्यात पाऊस सुरू असताना आनंद देतं, उन्हात आनंद देतं आणि थंडीत सुद्धा आनंदच देणार आहे. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फरदीनच्या बॅट मधून आलेला हा फटका जाईल सी. पहली गेंद पर अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच और मिडाप का खिलाड़ी उनके सिर के ऊपर से गेंद को खेल दिया था बल्लेबाज फरदीन ने। स्क्वायर ऑफ द विकेट बहुत अच्छा खेलते हैं, वी में बहुत अच्छा खेलते हैं। स्टार्ट अच्छा, आगाज बहुत ही जबरदस्त हुआ फरदीन का। फरदीन काजीने सुरुवात तर चांगली केली आहे. पहिल्याच बॉलवर चौकार लगावत असताना आपले इरादे स्पष्ट केलेत. रिवर्स खेळले यावेळेला. फरदीनला बॉल टाकायचा तर कुठे टाकायचा, याही वेळेला रिझल्ट इंपॉर्टंट मुकाबला, शानदार बल्लेबाजी फरदीन द्वारा। पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु प्रयत्न यशस्वी नाही झालाय. डॉट बॉल येतोय. उद्या 3 वाजता पहिला सामना सुरू होईल, याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची. व्यावसायिक गटाच्याच मॅच उद्या होणार आहेत, ज्या 5 मॅचेस आहेत, त्यामुळे 3 वाजता उद्या पहिला सामना सुरू होणार आहे, याची नोंद प्रेक्षकांनी सुद्धा घ्यायची आहे, टीमने सुद्धा घ्यायची आहे. पुन्हा एकदा नाजिम गुल्ली, रिवर्सचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी होतोय. फरदीनसाठी टाकला गेला चेंडू, 2 चेंडूवर चौकार आले प्रशांत सर. त्यानंतर नाजिमने देखील आपल्या फिरकीची जादू दाखवली. और नाजिम गुल्ली पुराना चावल है, बहुत ज्यादा इनके पास अनुभव है और सुप्रीम चषक में इन्होंने हैट्रिक पूरी की है। तो दोनों तरफ स्पिन करते हैं, दोनों तरफ से ऑफ ब्रेक, लेग ब्रेक का बहुत अच्छा मिश्रण करते हैं, कमबैक करना ये भी जानते हैं। यावेळेला गॅप मध्ये खेळलाय. वा वा वा, काय स्ट्रोक खेळलाय, बनवला हा स्ट्रोक फरदीनने. और भी ये क्लास है बल्लेबाज का। फरदीन का टप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर था, थोड़ा इंतजार किया और बहुत खूबसूरती के साथ गेंद को सहलाते हुए ऑफ टाइम के बाहर वाली गेंद को फरदीन। यावेळेला देखील एक बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते चांगली सुरुवात इकडे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि त्यांच्यामधील ही बलाढ्य अशी लढत पाहायला मिळणार आहे. अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेट दोन्ही टीम खेळतायत प्रशांत सर, और निरंतरता के साथ खेल रहे हैं। बहुत सारे खिलाड़ी कल नगर में थे, वहां से एक बार फिर वो पालघर में आए। सफर जारी है, शो मस्ट गो ऑन। सातत्याने प्रवास सुरू आहे.
येस, धडाकेबाजूवरून नोएडा, नोएडावरून नगर, नगर पाथर्डीवरून इकडे असा प्रवास सुरू आहे. यावेळेला सोमी जास्त सफल झाले. खेळायचा होता स्क्वेअर लेगला हा चेंडू, परंतु नाझीमने थांबवलं त्यांना या चेंडूवर. आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या 14 झाली. बिनबाद 14 धावा. बालाजी क्लब राजकोट गुजरात. तो एक बात आप भूल गए वैसे दिल्ली का सफर, उसके बाद में वो बाकी बहुत सारे टूर्नामेंट, बिग बैश, दिल्ली धमाका का वो टूर्नामेंट बहुत ही शानदार, सुमी डेकले वहाँ छाए, शानदार तरीके से वो चैंपियन बने. उसके बाद में टेनिस क्रिकेट में बहुत सारे जो टूर्नामेंट शुरू हो गए हैं और उसके बाद में आज का अब दिसंबर जनवरी का जो महीना रहेगा उसमें मेरे हिसाब से वो कम सोने वाले, कम सोएंगे, भागते रहेंगे, क्रिकेट खेलेंगे, एंजॉय करेंगे. हो, अगदी सगळ्यांचंच तसं, त्यांचंही आपलंही आणि पंचांचं सुद्धा. आणि परंतु हा टेनिस बॉल क्रिकेटचा कारवा आहे, आपण सगळे त्याचे घटक आहोत. हे खूप महत्त्वाची बाब आहे. प्रेक्षकांचं काय वेगळं आहे, प्रेक्षक सुद्धा आज कुठे मॅच आहे, कुठे लिंक आली आहे, या सगळ्या चॅनलवर जातात आणि ते सुद्धा मॅच पाहतात. त्यामुळे त्यांचाही वाटा तेवढा आहे. अगदी बरोबर तुम्ही म्हणजे 2 वाजता जर एखादा युट्यूब चॅनलवरती 15,000, 16,000, 20,000 प्रेक्षक असतात, याचा अर्थ ते रात्र जागतात आणि ते मैदानावर कदाचित नसतील पण ऑनलाईन देखील घरी बसून आपल्या मोबाईलवरती तो सामना पाहत असतात. एक ओव्हर नंतर 14 धावा धावफलकावर. फरदीन काजी इन ऍक्शन मध्ये 12 धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेल्या आहेत. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना, परंतु मजा येईल या मॅचला सुद्धा पाहायला. फरदीन काजी पुल. पुल था बैकफुट पर और देखिए एक्शन रिप्ले चाहता एक बार फिर इनका जो हाथ पीछे नहीं चला गया, गेंद के बहुत अच्छी एडजस्टमेंट, अच्छा संतुलन शरीर का और सुंदर तरीके से डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ शॉट अप पुल किया था. और आपने जैसे कि शॉट अप पुल, पावर पुल, वंडर पुल, सक्सेसफुल. वाह, हे फटके असेच नाही तयार होत, त्यासाठी कित्येक दिवस मेहनत घेतली असेल त्यांनी. यावेळेला मात्र आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी खेळला गेला. अडवण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आहे. यस, पंटी तिकडे होते, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. फरदीन काझी चांगल्याच लयमध्ये आलेत. 18 धावा त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 19 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या 21 झाली आहे आणि 19 धावा फरदीन काझी यांच्या नावावर आहे. राज सिंग येत आहेत, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी होतोय. आणि आता स्ट्राईकवर सुमित ढेकळे यांना आपण पाहतोय. पालघरचे प्रचंड क्रिकेट प्रेमी आज या ठिकाणी पाहायला मिळाले. म्हणजे झुंबड अक्षरशः या सगळ्या खेळाडूंच्या सेल्फीज घेण्यासाठी जी झुंबड उडाली होती आणि ती मात्र पाहण्याजोगती होती, कारण बऱ्याच कालावधीनंतर एवढ्या मोठी स्पर्धाही पार पडली जाते. सुमित यांच्यासाठी राजचा हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, परंतु धाव नाही मिळणार. एक अच्छी गेंद थी, थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर और एक्शन रिप्ले में देखे काफी ऑफ टर्म के बाहर गेंद थी. ऑन साइड पर खेलना चाहते थे सुमित डेकले. पहले मैच में 44 रनों की उम्दा पारी रहे. जब सुमित डेकले मैदान के अंदर खेलते हैं तो वो बड़ी पारी खेलते हैं, लेकिन शुरुआत देखिए पहले मैच में इन्होंने संघर्ष किया, अभी भी इस मैच में संघर्ष कर रहे हैं, लेकिन थोड़ा समय लेते हैं, उसके बाद में निखर कर आते हैं. डावाला आकार देण्याची भूमिका ॲज अ कॅप्टन ते चांगल्या पद्धतीने निभावणं जाणतात. यावेळेला स्ट्रोक खेळलाय करा, परंतु ज्या वेळेला स्ट्रोक खेळला त्याच वेळेला कॉल दिला होता. यस, तुला धावायचं आहे फरदीन, आणि धाव कंप्लीट केली गेलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. क्रिकेट में यस नो वेट का सही इस्तेमाल होना चाहिए, क्योंकि डेंजर एंड पर बल्लेबाज भाग रहे थे, सामने बंटी थे, खराब फील्डिंग हुई और इसके कारण इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया सुमित ने. आज काही कॅचेस सुटताना पाहायला मिळाल्या, त्याचे पडसादही उमटताना पाहायला मिळालेले आहेत. अतिशय चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट आज पाहायला मिळालं. पुन्हा एकदा फरदीनचा पूल या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेला थोडीशी जास्त उसळी होती, परंतु फरदीन मात्र काही थांबायला तयार नाहीये. पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची त्यांना बरोबर. किस तरह से टॉप ऑफ द बॉल चले गए और थोड़ा सा हटके फैंसी स्ट्रोक था. खिलाड़ी कहा उनको पता था, काउ कॉर्नर बाउंड्री के बाहर गेंद जाते हुए 4 रनों के लिए. अब विनंती असेल बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचं आहे, विनंती असणार आहे. अडू चला बाउंड्री लाईनच्या 1 फूट थांबायचं. आयोजकांच्या सूचना ऐकायच्या प्लीज.
बॅटची कडा घेत बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय आतापर्यंत म्हणेल मी, कारण 2 षटकांचा खेळ इकडे आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ बिनबाद. धावसंख्या 27 धावा धाव फलकावर. आपण पाहत आहोत स्वरा युवा ग्रुप आयोजित आमदार चषक. जो हमारे डीजे मास्टर, आइए एक बार फिर एक छोटा सा ब्रेक लेते हैं और ब्रेक के साथ वापस आएंगे. पर रन. मैं एक बार फिर प्रशंसा करना चाहूंगा उर्वी के जो हमारे सारे कलाकार हैं, उनको भी पता है क्रिकेट क्या होता है. बहुत बढ़िया. क्या उनका नाम हार्दिक है, उस ग्रुप के बाद जो लीडर हैं, बहुत अच्छा काम कर रहे हैं. राज सिंह के ओवर की बात करते तो 13 रन उन्होंने खर्च किया. 2 ओवर के बाद 27 बगैर किसी नुकसान के. चांगली सुरुवात इकडे झाली आहे. 2 ओव्हरमध्ये 27 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत आणि इकडे कमबॅक करणं किंवा विकेट घेणं गरजेचं आहे प्रतिस्पर्धी गोलंदाजी करणाऱ्या टीमला. शिफा स्ट्रायकर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला बालाजी क्लब यांच्यातील असणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. बलाढ्य संघांमधील लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. स्ट्राईकवर फरदीन काझी 24 धावांवर बॅटिंग करतायत आणि इकडे स्ट्रोक खेळलाय खरा. ओ, कॅच हातातून सुटते आणि ती सुद्धा फरदीन काझी यांची. ऋतिक वहाँ है. टिडिंग 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 की आवाज आई, जैसे कि एक बार नहीं 2 बार प्रयास किया गया, लेकिन फिलहाल वो कैच नहीं बना पाए. देखिए क्या हुआ था, पहली बार हाथ में आई, उसके बाद में गेंद हाथ से छूटी और या कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, गेंदबाज का दिल टूटा है. फरदीन काझी यांची कॅच इकडे सुटलेली आहे. 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट नाही आली आहे. संधी निर्माण केली होती नाजिम गुल्ली यांनी, ते करावं लागेल. त्याचे प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. त्यासाठी त्यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. दोन्ही टीम जर पाहिलं तर बलाढ्य आहेत आणि या दोन्ही टीमने विजय काय असतो या मैदानातला आज मिळवलाय आणि पराभव काय असतो ते सुद्धा पाहिलंय. त्यामुळे या मॅचला एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय, कारण जो जिंकेल तो सेमीफायनलला जाणार आहे. तर ती टीम कोणती असेल? यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवलाय. जरी कॅच नसेल झाली परंतु बॉल चांगल्या पद्धतीने अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. आपल्या टीमसाठी काही धावा तर नक्कीच वाचवलेल्या आहेत. नाझीमचा हा चेंडू थोडासा पुढे केला होता, त्याला मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अडवलाय. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी अय्यूबचे पाहायला मिळाले. आपल्या टीमसाठी मात्र 3 धावा तर नक्कीच वाचवलेल्या आहेत या ठिकाणी. 29 धावा धाव फलकावर आहेत षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना. यावेळेला बिग हिट, पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. फरदीन काझी थांबायचं. रिप्ले मध्ये पाहू शकता काय फटका या ठिकाणी. बट गुडगा टेकला आणि षटकार टोकला. आकाशाला गवस निघाणारा षटकार फरदीनच्या बॅट मधनं. कडक बॅटिंग. खूप चांगली कामगिरी फरदीन सध्याच्या घडीला करतायत. 35 धावा बिनबाद 35 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी बालाजी क्लब राजकोट टीमची पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. नाराज स्वतः जसा स्ट्रोक खेळताना लगेच नाराजी दर्शवली या ठिकाणी, कारण त्यांना अपेक्षा होती मोठ्या फटक्याची, परंतु 1 धाव नक्कीच मिळणार आहे. थोड़ी सी रुक कर गेंद आई क्योंकि स्पिन गेंदबाजी हो रही है नाजिम गुल्ली द्वारा, तो वो गति ज्यादा नहीं थी और इसीलिए वो स्ट्रोक जो फुल स्ट्रोक खेलना चाहते थे अच्छी तरह से कनेक्शन नहीं था. स्कोर 35 बगैर किसी नुकसान के. सुमित 2 पर खेल रहे, फरदीन 31 पर खेल रहे. यहाँ एक अच्छी साझेदारी बीच मैदान पर पहले विकेट के लिए बनपती भी. गरज आहे टीम प्रतिस्पर्धी टीमला विकेटची. यावेळेला सुमित कव्हरच्या क्षेत्रात हा स्ट्रोक खेळलाय. काय अफलातून स्ट्रोक सुमितच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. बाहुबली, पालघरचं भूषण सुमित डेकळे. बेहतरीन स्ट्रोक. मुंबई T20 पर खेल चुके. लेदर बॉल का ऑफ टर्म के बिल्कुल बाहर गेंद थी और कुछ खिलाड़ियों का रीच बहुत बड़ा होता है, जैसे कि पोलार्ड. उसी तरह से देखे काफी ऑफ टाइम के बाहर वाली गेंद को डीप स्टक कवर बाउंड्री रन के बाहर भेज दिया बाहुबली ने.
सुमित पुन्हा एकदा हल्ला चढवतायत. या वेळेला सुद्धा बॅटच्या रडार मध्ये बॉल होता आणि त्याला पाठवले समोरच्या दिशेने. एक अप्रतिम स्ट्रोक. बाहुबली दहाडायला सुरुवात झाली आहे. वाह षटकार. लाजवाब स्ट्रोक. ये आंखों के नीचे थी, पहली गेंद बिल्कुल आंखों से दूर थी, बल्ले के बीचों बीच तीर से समान और गेंद बॉल लेने के बिल्कुल बाहर जाती भी. शानदार स्ट्रोक, लाजवाब स्ट्रोक, डाउन द ग्राउंड. एक कमाल का छक्का बल्लेबाज सुमित ढेकले के बल्ले से. 3 षटकांचा खेळ मात्र इकडे संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 48. अभेद्य अशी पार्टनरशिप देखील पाहायला मिळाली. संधी मिळाली, संधीचं सोनं, फरदीनची आतषबाजी आणि आता सुमित यांचं सुद्धा. मात्र या ठिकाणी वेगाने धावा जमवणं ही बाब 3 ओव्हरमध्ये 48 पर्यंत घेऊन गेली. और मैच खास करके चंदू जी जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे, कप्तानी कर रहे, कभी कभार क्या होता है आप जब कप्तानी करते हैं ना तो बल्लेबाजी बहुत मुश्किल हो जाती है, वो प्रेशर होता है. लेकिन जब ये कप्तान है, पिछले मैच में 44 रन, इस मैच में बहुत अच्छी पारी वो खेल रहे हैं अपने टीम के लिए. और पहले विकेट के लिए फरदीन और सुमित के बीच 48 रनों की साझेदारी, जिसमें फरदीन का रोल बहुत अच्छा रहा. डोमिनेट किया, 32 रन बनाए, 12 गेंदों का सामना किया और सुमित 14 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ऑफ टॉप के बाहर गेंद एक्स्ट्रा कवर के ऊपर से खूबसूरती के साथ खेल दिया है. ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है, ठेस बहस करके वापस आने वाले हैं. टिप्पा खाते ऑफ टॉप के बाहर जाते हुए गेम, उसके ऊपर थोड़ा सा ऑफ टॉप के बिल्कुल बाहर आए थे, उसके बाद में लेग स्टंप के बाहर चले गए. एक पैर उनका बाहर चला गया. डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. गेंद दर्शक दीर्घा में चली गई. हवाई फायर, हवाई यात्रा पर गेंद जाती भी. फरदीन की यह ताकत है, क्षमता उनके पास. उगाचच कुणाच्या नावाचा जय जयकार नाही होत, त्यासाठी मेहनत आहे. आणि फरदीन काय खेळतायत सध्या, थोड़ा सा अलग फैंसी स्ट्रोक खेल दिया था. रत्ना तक बल्लेबाजी करना चाहते थे. जिस तरह से चंदू जी वो भाग रहे हैं, कल भी हमने देखा था वो थोड़ी परेशानी पैर में थी, अभी भी लग रहा है पूरी तरह से वो कवर नहीं, लेकिन कॉन्सेंट्रेशन, शॉट सिलेक्शन कमाल का है मैदान के अंदर. हो, पायाला एक चांगली खूप मोठ्या प्रमाणावर सूज आहे. अगदी शूज घालायला सुद्धा प्रॉब्लेम होत असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सूज आहे, परंतु तरी ते खेळतायत आणि खूप चांगली कामगिरी ते करतायत. आणि ते स्पष्ट जाणवत आहे की दुखापत आहे, परंतु दर्जा पहा खेळाचा. अच्छा स्ट्रोक है, बॉडी पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. 6 रन, एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर है. एक तरफ शेर है, दूसरी तरफ बब्बर शेर है. बाहुबली मैदान के अंदर कमाल कर रहा है. शानदार बल्लेबाजी उनके बल्ले से, रन आ रहे हैं और दे दनादन बल्लेबाजी कर रहे हैं. एका बाजूला बाहुबली आहे, एका बाजूला वंडर बॉय आहे. आणि प्रतिस्पर्धी टीमला हेच कोडं पडलंय की आता आउट करायचं तर कुणाला. अब आबे के क्या बात है. सिक्स्टी 67 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रशांतजी आदवडे सर, जे प्रेक्षक कदाचित युट्यूबला मॅच पाहतायत, झोपायच्या तयारीत असतील, परंतु त्याने सांगितले आता ह्या दोघांचा शो पहिला होऊ दे, ही मॅच पाहू दे. अशा प्रकारची बॅटिंग, एक विध्वंसक आणि एक मात्र कल्पक. बिल्कुल सही कहा आपने, दोनों बल्लेबाजों ने प्रभावित किया, शानदार बल्लेबाजी कर रहे. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है, बॉडी पर खिलाड़ी तैनात, क्या गेंद को रोक पाएंगे. गेंद बॉडी की तरफ जा रही है. फुटबॉल खेले खिलाड़ी, लेकिन इस वक्त अच्छी सोच, रन आपको बचाने हैं. अगर आप रन बचाएंगे तो दबाव बल्लेबाजी के ऊपर जाएगा. चौके छक्के आएंगे तो चंदू जी दबाव अपने आप गेंदबाजी के ऊपर ऑलरेडी है, इस वक्त फील करते हुए. हो, ज्या फ्लोने धावसंख्या पुढे निघाली आहे, 100चं टार्गेट तर नक्कीच इकडे असणार आहे, परंतु गोलंदाजांना कमबॅक याही परिस्थितीत करावंच लागणार आहे, कारण एक क्रिकेट आहे, हार म्हणून चालणार नाही. बिग लांब 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 जा, शोधून आणा, नाहीतर नवीन. खूप चांगल्या प्रकारचे डायलॉग असतात, म्हणजे दूर दूर दूर. 3 षटकार या ठिकाणी पूर्ण झालेत बाहुबलीचे. फटका चांगला आहे,
टायमिंग चांगला आहे, इथे चेंडू जाईल दूर दूर दूर, फलंदाज सापडलाय सूर, गोलंदाज काढतोय धूर, धावांचा पूर, बाहुबली मैदानावरती निश्चितच जबरदस्त कामगिरी करतोय, आणखीन एक षटकार त्याच्या बॅट मधनं. षटकार चौकारांची आतषबाजी मैदानावरती. स्कोरर आम्हाला माहिती देणं गरजेचं आहे. लाजवाब बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज बाहुबली, और नाजिम गुल्ली के खिलाफ भी बहुत बढ़िया बल्लेबाजी. बाहुबली इस मैच में बिल्कुल फॉर्म में आते हुए अच्छा प्रदर्शन, पहले मैच में संघर्ष किया था, 44 रनों की बहुत महत्वपूर्ण पारी. अनिकेत भाऊ बयासी रन बगैर किसी नुकसान के 4 ओवर का खेल समाप्त हुआ. राज सिंह 2 ओवर 47 बहुत महंगे साबित हुए हैं. सुमित 34 पर खेल रहे, परदीन 45, और दोनों बल्लेबाजों का जलवा बीच मैदान पर जारी है. अभी अपने बॉलिंग वापस गया, दूर वाले इनसे गेंदबाजी कर रहे हैं. जो दर्शक इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं इस मैदान के ऊपर, इनका मनोरंजन होता हुआ. अच्छा स्ट्रोक है, बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेलते हैं, लॉन्ग अपर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है. सिंगल लिया गया, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 83 पर 83 धावा धावफलकावर आहे. आता सगळ्यांनाच फरदीनच्या अर्धशतकाचे वेध लागलेले असतील, एवढी जबरदस्त बॅटिंग. सुमित सुद्धा कदाचित सुमितचे सुद्धा वेध लागलेले असतील आणि 100चे सुद्धा वेध लागलेले आहेत, कारण ज्या पद्धतीने ही बॅटिंग होते दोघांची. इस बार भी अच्छा स्ट्रोक है, कड़क शॉट, क्या बल्लेबाजी कर रहे हैं, और एक हाथ से कैच लपक गया. ये स्मार्ट कैच है तो इसका मतलब आपको वो प्राइज भी मिलेगा, और रीच टू मनी. बहुत अच्छा कैच, शानदार स्ट्रोक, गेंद बॉडी के बाहर जाते हुए दर्शक दीर्घा में सेलिब्रेशन मैदान के बाहर. बाहुबली धीरे धीरे अपने अर्धशतक के अग्रसर होते हुए. एक्सीलेंट बैटिंग बाय सुमित हेकले. ऑफ टाइम के बाहर गेंद थी, इस बार वाइड बॉल का इशारा. अयूब पर संघर्ष कर रहे हैं. स्कोर अगर देखिए तो रन संख्या 5वें ओवर में 90 रन बगैर किसी नुकसान के. खूप जबरदस्त. आता रेस या करता लागली की पहिली हाफ सेंचुरी कोण करणार, अशा पद्धतीची रेस इकडे लागलेली आहे. 90 धावा धावफलकावर 5वं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त मॅच सध्या आपण पाहतोय. ऑफ टाइम के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं, इस बार यह अच्छी गेंद थी. 3 चीजें, 3 कीर्तिमान हो सकते हैं. परदीन का अर्धशतक, दूसरी तरफ बाहुबली का अर्धशतक, और टीम का जो जादुई आंकड़ा, मैजिकल फिगर भी आ सकता है. नक्की सगळ्यांना त्याची उत्कंठा लागलेली आहे, म्हणून युट्यूबला देखील 70 स्पोर्ट्स मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आताही पाहतायत, कारण फरदीन आणि सुमित शो. इस बार भी अच्छा स्ट्रोक है, बहुत ऊपर गेंद चली गई, गेंद के नीचे खिलाड़ी, और ये क्या छूटा है. ओ करी तो क्या करे, ये मौका आया था, और बिल्कुल इस वक्त बहुत बड़ा अवसर था, आपके डोर पर दस्तक दे रहा था, खुशियां आई थी, आपने लौटाने का काम किया. यस, आणि फरदीनला आपण गुजरात धमाका बिग बॅश मध्ये जंप मारून धाव कंप्लीट करताना पाहिलं, आणि आता जंप मारून लंगडत लंगडत मात्र पुन्हा क्रीज मध्ये येताना पाहतोय. 90 रन बगैर किसी नुकसान के 5वां ओवर, 5वीं गेंद अयूब. इस बार क्या कनेक्शन अच्छा है, वही खिलाड़ी है, थोड़ा आगे आकर कैच लपकना है, ले लीजिए भाई. इस बार कोई गलती नहीं है, बाहुबली बैक टू द पैवेलियन चले गए, और एक शानदार 90 रनों की साझेदारी बीच मैदान पर सुमित हेकले और फरदीन के बीच. व्यावसायिक गटात 90 धावांची पार्टनरशिप म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये 6 ओव्हरच्या मॅचला. तो कारनामा, तो इतिहास आमदार चषकात पालघर मध्ये झालाय, आणि पालघरच्या खेळाडूंकडून सुद्धा झालेला आहे. त्यामुळे पालघरकर सुमित हेकलेसाठी टाळ्या तर नक्कीच वाजवतील. नंबर 3 पर शेष बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं, और एक अच्छी पारी समाप्त आपकी स्क्रीन पर आपने देखा. बाहुबली को
सुमित ने बनाए 40 रन, अच्छा योगदान। एक तरफ परदीन 46 16 गेंदों का सामना किया। न्यू बैटर बल्लेबाजी करने के लिए आए हैं हेलीकॉप्टर बॉय चंद्रकांत शेट्टी साहब, बिल्कुल इस वक्त कम बॉक्स में हमारे साथ मौजूद है। सुपुर में चषक का बिगुल बज गया है। अप्रैल महीने में वो बहुत बड़ा टूर्नामेंट आ रहा है और उसी प्रतियोगिता में सबसे ज्यादा प्यार किसको मिला था दर्शकों का, वो खिलाड़ी है इस वक्त आपके स्क्रीन पर। और अंपायर का क्या इशारा, वाइड बॉल, तोहफे के तौर पर 5 रन। एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल होताना पाहायला मिळते। 100च्या दिशेनेच ही वाटचाल पाहायला मिळते। व्यावसायिक गटाचा सामना आपण या ठिकाणी जरूर पाहतोय आणि एका उच्चांकाच्या दिशेने वाटचाल इकडे होताना पाहायला मिळते। 95 धावा धावफलकावर झालेल्या आहेत। फरदीन 46 वर आहे आणि आता सगळ्यांना तेच लागले असतील। फरदीनचं अर्धशतक होईल का? करंट डेट बिल्कुल 20 के आसपास। गति परिवर्तन किया गया था और धीमी रफ्तार के साथ गेंद आई ऑन साइड पर डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद को खेला गया और अब देखते विकेट कीपिंग तो बहुत बढ़िया रही है। स्कोर 5वां ओवर 96 प्लस 1 विकेट आफ्टर 5 ओवर। काय डाव पाहायला मिळाला, म्हणजे मॅच सुरू होती की हायलाइट सुरू होते असं वाटत होतं। ज्या पद्धतीने सातत्याने चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळत होती आणि खूप दर्जेदार खेळ देखील या ठिकाणी पाहायला मिळाला। परंतु पहिला डाव आहे, दुसऱ्या डावात सुद्धा अशा प्रकारचे धावसंख्या करणारे बॅटर आहेत ना, कारण क्रिकेट हा पवन केनीला आपण पाहणार आहोत, ओमकार केनीला आपण ओमकारला देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत। असे दर्जेदार खेळाडू अय्यूबला आपण या टीममध्ये पाहतोय, अभिषेकला या टीममध्ये पाहतोय, बंटीला पाहतोय। म्हणजे ही टीम सुद्धा पलटवार करू शकते, कारण क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे, एका डावात रिझल्ट लागत नाही। और पालघर में ऐसे चषक में आपने भी देखा था कुछ कर रहे थे, कृष्णा बहुत ही शानदार बाजी कर रहे थे, तो दूसरे पवन केने, तो ये बैटल कमाल का था। अभी फिलहाल बाहुबली वर्सेस पवन केने, फरदीन वर्सेस पवन केने, ये बहुत इंटरेस्टिंग। बंटी जैसे खिलाड़ी है, शानदार बल्लेबाजी वो भी कर सकते हैं। अभिषेक ने भी हमेशा शानदार प्रदर्शन किया है। तो हिमांशु अपने बॉलिंग बात बताइए। स्कोर 96 पर 1, शेष 1 पर बल्लेबाजी करे, फरदीन 46 पर, अर्धशतक के बहुत करीब। अहमदाबाद चषक 2024 आप देख रहे हैं। ओहो क्या जबरदस्त स्ट्रोक है, बल्लेबाज के चलने लगे कदम। इस बार गेंद बॉल लाइन के बाहर जाती भी शानदार स्ट्रोक, मैक्सिमम कमाल कर रहे श्रेयस कदम आवाक्यात बॉल त्यांच्या दिला आणि त्यानंतर जर पाहिलं तर लगातो 6 ही जी टॅग लाईन आहे आज जरा जास्तच वेळा आपल्याला पाहायला मिळाली आहे। खूप मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी होताना पाहायला मिळाली आहे आणि कोण म्हणतं रात्रीच्या वेळेला धावा होत नाहीत या मैदानात, खूप मोठ्या प्रमाणावर होतात। 100 पूर्ण, क्या जबरदस्त बल्लेबाजी। आयुष कानड़े इनकी तरफ से लगातार 3 सिक्सर के लिए 1000 का इनाम, श्रेयस के लिए, खास करके श्रेयस के फैन है। 102 रन 1 विकेट का नुकसान। फरदीन एक तरफ 46 के ऊपर है। गेंदों की बात करें 5 गेंदें हैं, अगर एक अच्छा स्ट्रोक फरदीन खेलते तो अर्धशतक पूरा हो सकता है। हिमांशु का स्वागत सिक्सर के साथ हुआ। पहली पारी आप देख रहे हैं, शानदार बल्लेबाजी बीच मैदान पर। समय ज्यादा न ले, बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। वक्त आपको बताऊंगा क्योंकि वक्त तो रुकने वाला नहीं है। 1:33 का समय। फील्डिंग फिलहाल देखिए, फ्लैंक स्वीप, गली के पर खिलाड़ी मौजूद, एक पॉइंट पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, ऑन सेट पर लॉन्ग ऑन खिलाड़ी मौजूद है। डीप मिड विकेट पर एक बाउंड्री लाइन पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी और एक फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद। ऑन साइड पर खेल दिया, अच्छा स्ट्रोक, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात। जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। अब मौका मिलेगा फरदीन को। फरदीन बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और स्टार्ट अच्छा करके दिया है, अपने अर्धशतक के बहुत करीब, कीर्तिमान के दहलीज पर है और टीम का स्कोर 100 के पार। टोटल 103, 1 विकेट के नुकसान पर। बालाजी क्लब राजकोट पहले बल्लेबाजी करते में, फ्रंटलाइन गेंदबाजी कर रहे हैं। हिमांशु बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, 2 गेंदों में 7 रन इन्होंने खर्च किए हैं। रिवर्स खेलना चाहते थे, इस बार बीट हुए हैं। थोड़ी सी तकलीफ है जो मैक्सवेल के लिए भी थी और उसके बावजूद इन्होंने धुआंधार पारी खेलते हुए अपनी टीम की नैया पार की थी।
या ठिकाणी फरदीनचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या बाजूला हिमांशूने देखील असाच इरादा केला, मी काही त्याचा अर्धशतक होऊ देणार नाही आणि त्यासाठीची गोलंदाजी मी इकडे करेल, हा इरादा गोलंदाजाने सुद्धा केलाय. परंतु पाहूया फरदीन यांचा अर्धशतक होणार का. ऑफ टाइम के बाहर गेंद पॉइंट पर क्या छूटा. भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है और आपने सही पकड़ा. जिस तरह से हिमांशु गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी लाइन ऑफ स्टंप के आसपास, ज्यादा रूम नहीं दे रहे हैं, ज्यादा खुलकर खेलने का मौका है. शोल्डर डाउन ने सबसे बड़ी बात है. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बहुत जबरदस्त स्ट्रोक था, गेंद के ऊपर निगाह नहीं थी पॉइंट के खिलाड़ी की और इसीलिए कैच छूटा. फरदीन अब देखिए कितनी गेंदें शेष है. 4 गेंदों का खेल हुआ है, 2 गेंदों का खेल आना बाकी है. श्रेष्ठ 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. सिंगल लेने वाले हैं, डबल के लिए जाएंगे. मुझे नहीं लग रहा कि इस वक्त वो डबल के लिए जाएंगे क्योंकि आखिर गेंद का सामना फरदीन करेंगे. फरदीन स्ट्राइक रेंज पर और चंदू जी 47 पर बल्लेबाजी कर. 3 रन चाहिए अर्धशतक पूरा करने के लिए. हो, षटकार किंवा चौकार या बॉलवर आवश्यक आहे फरदीन यांचं अर्धशतक होण्यासाठी. परंतु टीमची धावसंख्येकडे देखील आपल्याला जावं लागेल. 105 धावा, एक मोठी धावसंख्या, उच्चांकी धावसंख्या इकडे बनवली गेली जरूर आहे. परंतु आता पाहायचंय सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा थोडासा जायबंदी आहे फरदीन, परंतु अर्धशतक पूर्ण होईल का, त्यासाठीचा हा बॉल. हिमांशु ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री पर खिलाड़ी तैनात. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए भाग रहे. 2 रन क्या पूरे हो जाएंगे? 2 रन मुकम्मल जरूर करेंगे. 2 रन मुकम्मल और फरदीन काजी 49 पर नॉट आउट. 49 धावा नाबाद जरूर आहे, 50 नाही झाले, परंतु पायाला दुखापत असताना सुद्धा झालेल्या या 49 फरदीनच्याही लक्षात राहतील आणि पालघरच्या प्रेक्षकांच्या सुद्धा लक्षात राहतील. एवढी जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. सुमतही लाजवाब खेळले आणि एक मोठा उच्चांक मात्र 107 धावांचा, 108 धावा करायच्यात. बिल्कुल एक बहुत ही बेहतरीन पारी है. आपके स्क्रीन पर फरदीन को आप देख रहे हैं और जख्मी शेर जो होता है बहुत डेंजर होता है और वही हुआ. आज लाजवाब बल्लेबाजी रही है. आपके स्क्रीन पर फरदीन काजी को आप देख रहे हैं. बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन सुरेश कदम और फरदीन सुमित डेकरे ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. मनोज विचारे बिल्कुल से सर फरदीन के साथ चर्चा कर रहे हैं. अर्धशतक भी बहुत इंपॉर्टेंट होता है. 70 पर ये प्रतियोगिता आप देख रहे हैं. आज के दिन का आखिरी मुकाबला और कल बिल्कुल 3 बजे टूर्नामेंट शुरू होने वाला है. मोतीलाल शाह को मैं इस वक्त देख रहा हूं. पालघर के क्रिकेट के लिए बहुत बड़ा योगदान इनका भी रहा. दूसरी तरफ शुभम पादे साहब अभी भी हमारे साथ जुड़े, वो भी एक आयोजन करता है. अनिकेत बहुत बड़ा योगदान दे रहे हैं. राकेश दामोरे, मनीष, जिस तरह से ये प्रतियोगिता है देखिए बल्लेबाज ने फरदीन काजी ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है और शानदार प्रदर्शन कर रहा. अयूब 1 ओवर 1 विकेट इन्होंने प्राप्त किया. 14 रन खर्च किए. नजीम गुल्ली 2 ओवर 35 महंगे साबित हुए, कोई सफलता उनको नहीं मिली. राज सिंह 2 ओवर 47 सबसे महंगे खिलाड़ी हैं और हिमांशु 1 ओवर 11 रन, कोई सफलता नहीं है. कुल मिलाकर पहला विकेट तो जो था 90 रनों की साझेदारी, 90 पर विकेट गिर गया और 107 रन स्कोर बोर्ड पर. 108 रनों की जरूरत है. 36 गेंदों का खेल है तो चैलेंजिंग है बल्लेबाजों के लिए. मनीष बिल्कुल चैलेंजिंग है और गेंदबाजी बहुत बढ़िया है. तो टॉप क्लास गेंदबाजी के खिलाफ इतना बड़ा टोटल आपको चेस करना अगर करते हैं. विकी पार्के जूनियर प्रीमियर लीग के ओनर, उनकी तरफ से 2000 का इनाम है फरदीन काजी के इस शानदार इनिंग के लिए. कमाल की पारी थी और अभी तक अगर देखें तो दर्शक कहां से देख रहे हैं? जुन्नर से ये टूर्नामेंट देख रहे हैं, फरदीन का खेल देख रहे हैं. तो बिल्कुल बहुत बड़ी उपलब्धि. थंडी आहे का हा प्रश्न आता मला विचारावा असं वाटतोय, कारण क्रिकेटचं वेळ इतकं प्रचंड आहे. जवळपास 2 वाजायला आलेले आहेत आणि तरी सुद्धा प्रेक्षक मैदानात आहेत. क्रिकेट किती विकसित आहे, क्रिकेट किती लोकप्रिय आहे, त्याचा आढावा लोकप्रियतेच्या शिखरावर जेव्हा क्रिकेटपटू खेळतात, भारताच्या बाहेर जाऊन खेळतात, आपल्या पालघर नगरीत आलेले आहेत, त्या क्रिकेटपटू पाहण्यासाठी प्रेक्षक जमलेत. आपण आहोत आमदार चषक 2024 मध्ये. थंडी आहे का प्रश्न विचारलात? ऐका, एकूण आपण बघितलं तर धावा करायचे एकूण 108, पण थंडी आहे का हे जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर मैदानातल्या आघाडीच्या फलंदाजांना आक्रमक बॅटिंग करावी लागेल.
मग ते थंडी त्यांनी उडवली असं समजायचं. कारण गोलंदाजांना ज्यावेळेस टॉप क्लास गोलंदाजी आहे, चांगल्या गोलंदाजीविरुद्ध तुम्हाला चांगली बॅटिंग करायची, थंडी उडणार आहे. म्हणजे जर इथे चांगली बॅटिंग झाली, टाळ्यांचा गजर होईल, शिट्ट्यांचा गजर होईल, प्रेक्षक अजूनही थांबले येतात हा सामना पाहण्याकरता. अभिषेकला विचारूया, अभिषेक थंडी आहे का? बिलकुल नाही. तर क्रिकेटचा खेळ असाच आहे, तुम्हाला चार्ज राहावं लागतं, तुम्हाला आपल्या बॉडीला इम्युलेट करावं लागतं, व्यवस्थित त्यासाठी तयारीत ठेवावं लागतं. आणि त्याचमुळे आता पाहूया हिमांशूच्या विरोधात अभिषेक आणि ओमी केणी ही दोन फलंदाज कशा पद्धतीनं 3 आकडी धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात देतात. और बड़ी दो चीजें हैं, एक तो आपको क्वालिफाई करना है, ये बहुत बड़ी जिम्मेदारी. दूसरी बात है 100 का आंकड़ा अपनी टीम ने पार किया, तो आपको भी 108 रन वो पूरे करने. तो ये एक बात भी आपके जहन में रहेगा. अभिषेक, मैं जानता हूं नजीमुल्ला ट्रॉफी में क्या जबरदस्त इन्होंने बल्लेबाजी की थी दादोजी कोंडे स्टेडियम पर जब टीम दबाव में थी. तो ये भी कभी हार नहीं मानते, शानदार बल्लेबाजी करते. और उनके साथ बल्लेबाजी करने के लिए ओमी केनी, उनकी तकनीक बहुत अच्छी है, लेदर बॉल का अनुभव है. 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर देखील कित्येक प्रेक्षक सातत्यानं आढावा घेत आहेत, अपडेट्स घेत आहेत. पोमकावरून प्रवीणजी भगत हे देखील अजूनही या स्पर्धेचा आढावा घेत आहेत, अपडेट्स घेत आहेत. प्रेक्षक खूप क्रिकेटसाठी समर्पित राहिलेले आहेत आणि म्हणूनच ते समर्पण लाईव्ह बघून देत आहेत. आताही आपण जर 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर पाहिलं तर 10,000हून जास्त प्रेक्षक या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळत आहेत. तर ही देखील एक महत्त्वाची बाब आहे टेनिस बॉल क्रिकेटसाठी. आत्ताच आपण बघितलं तर म्हणजे सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या आपण कानाकोपऱ्यामध्ये पाहू शकता 2-2-2:30 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत प्रेक्षक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. कदाचित काय असतं माहितीये का की प्रत्येकाला वाटतं की माझंही नाव यावं, परंतु आपण किती जणांची नावं घेऊ शकतो हाही त्याचंही लिमिट आहे. आणि आम्हाला असं नाही की तुमची नावं नाही घ्यायची, परंतु एक नाव सुरू झालं की मग एक त्याचीही रेस लागते. त्यामुळे तुम्ही जे तमाम प्रेक्षक इथे मैदान होते तेही आमच्यासाठी प्रिय आहेत आणि ऑनलाईन प्रेक्षक बघतायत तेही आमच्यासाठी प्रिय आहेत. तुमच्यामुळे हे टेनिस क्रिकेटचा जे खेळ आहे तो उंचावतोय, चांगली कामगिरी इथे खेळाडूंना करण्याची संधी मिळते. तुम्ही ऑनलाईन आमच्याबरोबर राहा. सामना अतिशय महत्वाचा आहे, शोल्डर डाऊन नाही होण्याची काळजी मैदानावरती बॅटर घेतील आणि क्वालिटी गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज असतील. 108 धावांचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक आणि ओमी केणी आणि प्रत्येक षटका मागे 18च्या गतीने जायचं आहे. शिफा स्ट्रायकर्स या संघाकडून 2 फलंदाज ओमी आणि अभिषेक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमीचा खेळ सातत्याने बहारदार राहिलेला आहे, प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगलं योगदान त्याचं पाहायला मिळालेलं आहे. अभिषेक यांनी देखील मुंबईचं क्रिकेट चांगलं खेळलेलं आहे आणि त्याचमुळे संघाला लीड करताना त्याची पॉझिटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे. आणि आता या सर्व गोष्टींचा जर सारांश पाहिला तर एक आक्रमक सुरुवात आवश्यक आहे. पहिल्या 2 षटकांपर्यंत 40चा आकडा जर गाठला तर प्रेक्षक वाढतील. आप बिल्कुल एक सही फरमा रहे हैं. अगर पावर पे में आप अच्छी सकारात्मक बल्लेबाजी करते हैं और 35-40 रन बनाते हैं तो अपोनेंट टीम के ऊपर अपने आप दबाव जाएगा. अब रेडी और राइट, विकी अपने बोरिंग मार पर तैयार सामना करने के लिए. अभिषेक, स्ट्रोक अच्छा है, बेहतरीन स्ट्रोक है, टायमिंग बेहतरीन, काय फटका सजवलाय याचा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. अतिशय दर्जेदार असणार आहे, अतिशय दर्जेदार दमदार चौकार. स्वीट साऊंड अँड बॉल आणि त्यानंतर बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल फोर्स केला, पूर्ण बॅट खांद्याच्या मागे घेतली. काय ताकद लावली होती या स्ट्रोकसाठी अभिषेकने. काय फटका सजवलाय पहा, ज्या पद्धतीने हा फटका सजवलाय. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. अप्रतिम दर्जेदार फटका आणि सुरुवात झकास झाली. 4 ने सुरुवात झाली, 4 तर पूर्ण झालेले आहेत. चेस इज ऑन. यावेळेस कट केलाय बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतायत कव्हर पॉइंटच्या मागे. चेस तर पूर्ण होतोय का तर झालाय सर, ते शेवटी रिले फिल्डिंग झाले. दरम्यान सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. विकीच्या प्रत्येक चेंडूच्या समोर आता आपलं तगडं आव्हान ठेवतात हे 2 फलंदाज. तर आतापर्यंत अभिषेकनेच धुरा सांभाळलेली आहे. 2 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 6. प्रभु गेंदबाज अपनी बोरिंग मार पर विकी, दूर वाले से एंड से गेंदबाजी करेंगे. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज अभिषेक.
अभिषेक आंगने अच्छी बल्लेबाजी जरूर करे थे, लेकिन इनके लिए वो प्लान बना था। डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, पैरों पर गेंद थी, डीप मिड विकेट पर कोई गलती नहीं है, विकी के लिए सफलता मिली है और पहले विकेट का पतन अभिषेक आंगने। बैक टू द पवेलियन। इतर होणारच होतं, कारण आता प्रत्येक बॉलवर जेव्हा तुम्ही अटॅकिंग अप्रोच ठेवता, गोलंदाज देखील तुमच्या वीक झोनचा फायदा उचलत असतो आणि त्या ठिकाणी मिड विकेटला प्रदीप पाटील तैनात होते आणि एक सोपा झेल हळण्याची सुद्धा गरज भासली नाही आणि अभिषेकला एक छोटासा कॅमिओ देऊन परतावा लागलेला आहे. दरम्यान आता नवीन फलंदाज माझ्या तो पोहोचतायत पवन केडे. पवन केडेने अगोदर देखील 40 ओलांडली होती. 43 धावांचं योगदान पहिल्या सामन्यामध्ये त्यांना दिलं होतं. मॅनचा पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि तसाच खेळ, जसा खेळ या अगोदर फरदीनने खेळावा लागेल पवन केडेला. पवन और ओमी दोनों के ऊपर बिल्कुल दारोमदार रहेगा। जिस तरह से सुमीत और फरदीन ने बल्लेबाजी की, एक बहुत बड़ी साझेदारी बनाई, 90 रनों की साझेदारी, तो साझेदारी बहुत इंपॉर्टेंट है। उसी के साथ रनों की रफ्तार बहुत तेज करना बहुत जरूरी है। और जो पहला पड़ाव है पावर प्ले का, मैंडेटरी पावर प्ले इंपॉर्टेंट रहेगा बल्लेबाजों के लिए आणि म्हणूनच तसाच प्रयत्न अभिषेकचा होता, जास्तीत जास्त वेगाने धावफलक पुढे नेण्याचा. यष्ट्यांना फुंकर घालून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. जाता जाता वाजलेत पवन केडे. ऑफ स्टंप के बहुत करीब से गेंद चली गई। इसीलिए क्रिकेट में माइंडसेट, और मैंने पहले कहा कि वो 108 का आंकड़ा आपके जहन में जरूर रहेगा। फ्रंटलाइन गेंदबाज विकी बबोइर अपनी बॉलिंग मार पर तैयार, स्कोर 6 रन। ऑफ स्टंप के बाहर से ऑन साइड पर खेल दिया, स्ट्रोक अच्छा, टाइमिंग बेहतरीन, गेंद एक कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर और ये लगा शानदार फोर। ब्यूटीफुल स्ट्रोक, ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर गेंद थी और जबरदस्त स्ट्रोक, गैप में ढूंढा मिड ऑन और डीप मिड विकेट के बीच से गेंद बॉडी के बाहर जाते भी 4 रनों के लिए। वी आर रेडी फॉर चेस असंच कुठेतरी ठणकावून सांगतायत पवन खेडे विकीच्या विरोधात. यावेळेस व्यवस्थित बॅटरने बॉलचं कनेक्शन झालं नाही, बॉल पोचेल डीप मिड विकेटला. एक धाव पूर्ण होते, एका धावेची नोंद होईल धाव फलकावर आणि एका धावेच्या नोंदीनं धावसंख्या पोचते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा एक गडी बाद. जिंकण्यासाठी 97 धावांची गरज, बॉल शिल्लक आहे 30. शिपा स्ट्राइकर टीम के लिए चैलेंज जरूर रहेगा। पहले ओवर के बाद आपके स्कोर बोर्ड पर आप देख सकते हैं, आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं, नेल्सन आंकड़ा 11 रन 1 विकेट के नुकसान पर। पवन पर बल्लेबाजी करे, 3 गेंदों का सामना किया, ओमी को मौका नहीं मिला पहले ओवर में। विकी के इस ओवर की कहानी अगर देखें तो अगर 108 रन अपोनेंट टीम को मनीष बनाने हैं और 1 विकेट आपने लिया, 11 रन आपने खर्च किए, तो आपका जो प्लान था ए प्लान के अनुसार आपने गेंदबाजी की है। पहिल्या डावावर जे काही घडत असतं त्याचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतं आणि त्यातल्या त्यात जर फलंदाजांनी चांगली कामगिरी पहिल्या डावात केली तर गोलंदाजांचं दडपण थोडंसं कमी होतं. त्याचमुळे विकीने जरी 11 धावा खर्च केल्यात, आस्किंग रन रेटपेक्षा त्या कमी आहेत, त्याचमुळे ती सुरुवात अचूक राहिलेली आहे आणि त्यातल्या त्यात विकेटचा शोध सुद्धा पूर्ण झालेला आहे. आणि म्हणूनच ओमी अजूनही अलिप्त राहिलेला आहे स्ट्रायकर एंड पासून आणि पवनला पुन्हा एकदा संधी मिळते स्ट्रायकर एंडवर खेळण्याची. बॉलिंग ट्रॅकवर इम्रोज तयार होतोय कमेंट्री बॉक्स एंड राईट आर्म द विकेट. फुल टॉस होता, लो फुल टॉस, प्लेट ऑन, फलंदाज पवन केडे होत आहेत बाद, धक्का दूसरा. पवन केले के लिए प्लान बिल्कुल तैयार था, क्योंकि ये जो स्ट्रोक खेल रहे हैं तो ज्यादा आगे नहीं आ रहे, खड़े खड़े गेंद को खेलने का प्रयास कर रहे हैं। प्रॉकल में गेंद थी, सटीक यॉर्कर। सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते हैं पैरों पर, सफल वो होंगे जो विश्वास रखते हैं पैरों पर। सटीक यॉर्कर, गेंदबाज कारगर और उम्मीद बैक टू द पवेलियन चले गए। अब इंपॉर्टेंट मैच है, पवन के ने बैक टू द पवेलियन चले गए, ओमी बीच मैदान पर है, न्यू बैटर अयूब मैदान के अंदर आ रहे हैं, तो दबाव बल्लेबाजों के ऊपर 108 रनों का पीछा करना है। मनीष अयूब के ऊपर दारोमदार रहेगा। या सीझन मध्ये मालिकावीर हे पद त्यांनी कमवलेलं आहे, ज्या ठिकाणी जातात मालिकावीर घेऊन येतात असेच अयूब आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. इम्रोज यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली, 2 धक्के आतापर्यंत बसलेले आहेत. शिपा स्ट्रायकर्स फिरोज 11 या संघाला जशी आपण चर्चा केली होती, फक्त 2 अनुभवी चेहरे शिफा स्ट्रायकर्स या संघामध्ये, बाकी सर्व यंगस्टार्स तुम्हाला पाहायला मिळाले. तर एक संघमालकाची अपेक्षा असते की जास्तीत जास्त यंग टॅलेंटला एक मोठं व्यासपीठ मिळावं आणि त्यासाठी फिरोज यांनी प्रयत्न केला, सातत्यानं ते तसाच प्रयत्न करत असतात क्रिकेटसाठी. इम्रोज ओव्हर द विकेट, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल बॅकलिफ्टला पूर्णपणे फिरवलं पण कनेक्शन बॅटने बॉलचं नाही झालं. आतापर्यंत या षटकावर पकड मजबूत आहे इम्रोजची. धावसंख्या 2 गडी बाद 11. दबाव को मेंटेन करते हुए इस वक्त गेंदबाज बल्लेबाज जो बीच मैदान पर यॉर्कलैंड की गेंदबाजी कर रहे हैं। एम्ब्रोज
खेलना चाहते थे ऑन साइड पर, गेंद के नीचे खिलाड़ी, बल्ले का बाहरी किनारा, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में। विश्वनाथ यादव ने कोई गलती नहीं की। अयुब बैक टू द पवेलियन जा रहे हैं। बहुत लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन। होतील चुका होतीलच, कारण आता डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याची वेळ नाहीये, स्वतःला वेळ देण्याची संधी नाहीये आणि त्याचमुळे बॅटची आउटसाइड एज घेऊन बॉल पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला आणि बघा बॅकलिफ्ट किती चांगली आहे अयुबकडे, पण त्यांना माहिती आहे की आता आपण मैदानात थांबू शकणार नाही आहोत. विश्वनाथ बॉल खाली येत आहेत, झेल टिपतायत, फलंदाज जास्त वेळ न घेता पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत जात आहेत. इम्रोनच्या खात्यात दुसरी विकेट जाते. अजूनही एक धाव त्यांनी खर्च केली नाहीये. धावसंख्या 11-3 गडी बाद. नवीन मध्ये पोहोचतायत बंटी बद्रिके. अजून आश्चर्याची बाब ही आहे, 3 फलंदाज बाद झालेत पण ओमी केडीला स्ट्राइक नहीं मिले। इसका मतलब क्या कि आपने स्ट्राइक रोटेट नहीं किया। स्ट्राइक रोटेट करने की जरूरत है। 9 गेंदों में आपने 11 रन बनाए हैं। अमरूद की बसदी में गेंदबाजी इस ओवर में आपने देखा कि बहुत महत्वपूर्ण 2 विकेट, 1 बिंदी गेंद है, अभी तक पहले बने हुए हैं। स्ट्राइकर इन पर बंटी बद्रिके, रायगढ़ प्रीमियर लीग का मैन ऑफ द सीरीज। थोड़ा सा अलग लेकिन कारगर, 4 चौका राहिले आणि पलटून तो स्ट्रोक खेळला थर्ड मॅनला आणि काय कॉन्फिडन्स आहे, म्हणजे सेट होण्यासाठी कालावधी घेतला नाहीये. बॉल जसा डिलिव्हर झाला स्वतःला स्विच केला आणि तो चौकार त्यांनी वसूल केलाय. गल्लीच्या मागे बॉल थर्ड मॅन क्लिअर करताना पाहायला मिळाला. 4 धावांची नोंद होईल आणि 4 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता शिफा स्ट्रायकरची. 15 रन 3 गडी बाद. ऑन साइडला क्रॉस बॅटेड खेळले, तितकासा कन्व्हिनियंट कनेक्शन नव्हतं. दरम्यान एक सिंगल होते. ऍड धावसंख्या 3 गडी बाद 16. इस प्रतियोगिता में 2 मीटर का अच्छा इस्तेमाल हुआ। वाइड यॉर्कर, उसके साथ अगर देखें तो ऑन द टोस गेंदबाजी बहुत अच्छी रही। उसके साथ गुडनेस स्पॉट पर अपनी गेंदबाजी करने की कोशिश की गई और अब फिलहाल ये गेंद जो थी बिल्कुल गुडनेस स्पॉट पर थी। 16 पर 3, चेसिंग टारगेट ऑफ 108 रन नाउ ओमी केनी ऑन स्ट्राइक। इम्प्रेस अपनी बॉलिंग मार पर तैयार, नए गेंद को नहीं देख रहे। ऑन साइड पर खेलने का प्रयास, टप्पा खाती गेंद थोड़ी सी नीचे रही, गति ज्यादा नहीं थी। अच्छी गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन इम्प्रेस द्वारा। शेवट आणि एक टप्पा पडल्यानंतर बाहेर वळणारा चेंडू होता, तिनेच मोकळ्या ठेवला. त्या ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न ओमीचा फसला. दरम्यान षटक संपते, ते म्हणजे दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 108 धावांचा पट्टा करताना धावा बनल्यात फक्त शिफा स्ट्रायकरच्या. 16 धावा 3 गडी बाद जिंकण्यासाठी अजून 92 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 24, म्हणजे जवळपास 23च्या गतीनं प्रत्येक षटकामागे धावा जोडायच्यात. आता क्षमतेपेक्षा जास्त तुम्हाला धावायचंय का असा प्रश्न असेल आणि मैदानावरती जे समीकरण काय सांगते तर मोठा बने आणि बॅट्समन आपण बघितलं तर खरं तर डावखुरा फलंदाज ओमी केनी, ज्याला जास्त स्ट्राईक नाही मिळाले, सातत्याने त्याच्यावरची चर्चा झाली. बंटी बद्रिकेने एक चांगला फटका जरूर खेळला, परंतु या मॅच मध्ये ही भागीदारी किती मोठी होते ते देखील बघणे गरजेचं आहे आणि धावांचा वेग देखील तितकाच महत्त्वाचा असेल सामन्यामध्ये. आणि तो पहिल्या षटकापासूनच द्यायला हवा होता, पण आता रात गई बाद गई असं बोलून चालणार नाही. जर स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतलाय तर मग मैदानात जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्हाला स्वाभिमान विकून चालणार नाही. चांगला लेग कटर, स्लो लेग कटर राजेशच्या वतीनं पाहायला मिळाला. राजेश नायडू हे देखील नाव चर्चेत राहिलेलं आहे या सीझन मध्ये. डॉट बॉल एंगल बहुत अच्छा था, जिस तरह से क्रीज के कोने का इस्तेमाल कर रहे, टिप्पा बिल्कुल 5वें स्टंप की तरफ था और बल्लेबाज थोड़ा दुविधा में रहे. राजेश नायडू गेंदबाजी करने का तैयार, ये भी गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर, 5वें स्टंप के ऊपर गुडने स्पॉट पर गेंदबाजी कर रहे, वहां से गेंद बाहर की तरफ निकली. ऑन साइड पर खेलने का प्रयास, बल्लेबाज बीट हुए. परफेक्ट पाहायला मिळालं राजेशचं. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल स्टंप टू स्टंप अटॅक ठेवत नाहीये, फलंदाजाला दूर कसं ठेवता येईल त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. बंटी बद्रिके स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 16. बॅटची लिडिंग एज, सुमित ढेकळे स्वतः बॉल खाली आणि काय जबरदस्त कलात्मक हा झेल टिपलेला आहे आणि फलंदाज बंटीला परतीचा प्रवास करावा लागतोय. 4था धक्का. सुमित, काही बालपणातल्या आठवणी जसं आपण कृष्णाच्या बाबतीत उल्लेख केला तर कुणाल दाते आणि तुम्ही समालोचन करत होता, आज सुमित ढेकळे संधी आहे, कारण 108 धावांचा पाठला करत असताना बॅट्समन थोडी हाराकिरी करतायत, थोड्या वेगळ्या अंदाजानं हा झेल टिपलाय. फलंदाज नवीन मध्ये बघा पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज आणि आपण उल्लेख चांगला केला. कृष्णा 7 मध्ये सुद्धा तशीच
चढाओढ करत होते शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. ती आपण हुलकावणी जशी तो धाव घेताना तशी हुलकावणी ते देत होते आणि आता देखील सुमित टेकडे यांच्या वतीने तसंच काहीतरी पाहायला मिळालं आणि उल्लेख तुम्ही चांगला केला. जर नेक टू नेक मॅच असती तर असा प्रयत्न सुमित टेकडेने केला असता. आता संधी होती आणि त्याचमुळे ते प्रयत्न करतायत. आपल्यातलं बालपण ते परत आणतायत. आपल्याकडे जे वेगळे कलागुण आहेत ते सादर करतायत. अब देखिए इनके लिए बहुत सारे प्रयोग करने के लिए मौका है, लेकिन बल्लेबाजी करने वाली टीम के लिए आप ज्यादा प्रयोग नहीं कर सकते. चैलेंजिंग है. रन बिल्कुल अपने सामने अगर देखें तो 108 रनों का टारगेट स्कोर है. 17 रन 4 विकेट के नुकसान पर. बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी राजेश नायडू द्वारा. और इस ओवर में अच्छा बैलेंस देखिए एक बार फिर स्क्रीन पर. आता टप्पा पडल्यानंतर बॉडी लाईन अटॅक पाहायला मिळाला लेफ्टी बॅटर्ससाठी. खूप चांगलं टोन आहे राजेश नायडूकडे. आपण या षटकाचा आढावा घेतला तर 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. धाव षटकावर येत आहेत का. आपण वाईडची एक्स्ट्रा मिळाली. एखाद्याची वाढ झाली धावसंख्या 4 गडी बाद 18. टेनिस क्रिकेट में 11 गेंदें बिंदी आ सकती है. ये भी एक रिकॉर्ड बिल्कुल पिछले 2 दिनों में हुआ है. 18 for 4. नाउ थर्ड इन प्रोग्रेस. अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर गेंद को खेल दिया. गेंद जा रही वाइड स्लॉन्ग का क्षेत्र में. खिलाड़ी तैनात. 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या फिलहाल तीसरे ओवर की कहानी 19 for 4. हलीमगरचे गोलंदाज आहेत. त्यांनी 2 लगातार निर्धाव षटक हाताळण्याचा मान सुद्धा कमवलेला आहे. आणि त्याचमुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील जशी आपण चर्चा सातत्याने करतोय, गोलंदाज 2-3 वर्षांअगोदर करिअर सोडण्याच्या इराद्यात होते, पण त्यानंतर तो सराव, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग, गोलंदाजांना सुद्धा ते वेगळेपण जपण्याची संधी मिळाली. आणि म्हणून आता गोलंदाजांची मागणी वाढलेली आहे व्यावसायिक क्रिकेटमध्ये. 3 षटकाचा खेळ संपून धावसंख्येतील 19 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 89 धावांची. बॉल शिल्लक आहेत 18. बॉलर तयार. फुल टॉस ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करतील. एक सिंगल मिळेल. सिब्बान शेख नवीन बॉलर या 7 षटकासाठी. एखादा विचिवाड धावसंख्या 4 गडी बाद 20. रोडो के लिए जूझना पड़ रहा है. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन शिबान द्वारा. स्टार्ट तो बिल्कुल अच्छा किया गया. विकी 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ओमिके ने अपना खाता खोला. 3 गेंदों का सामना किया है. स्कोर 20. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. बैकफुट पर जाके क्रैप हुए बल्लेबाज प्रदीप पाटिल ने गेंद को फील्ड किया. 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाजों को. स्कोर 21. 4 विकेट के नुकसान पर. एकही षटकार आतापर्यंत या डावात प्रेक्षकांना पाहायला नाहीये. जर आपण उलटपक्षी हा विचार केला तर गोलंदाजाने खेचण्याचा संधी दिली नाहीये. सिबान बॅक टू बॅक 2 अचूक चेंडू हाताळतोय. अवे फ्रॉम द बॉडी. बॉलला केलं स्लाइस. बॉल एक कव्हरला अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल. बॅक टू बॅक 3 सिंगल मिळत आहेत या षटकामध्ये. शिपा स्ट्रायकर्सच्या संघाला धावसंख्या 4 गडी बाद 22. मनीष, एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलक धावा 22. 4 करण्याच्या मोबदल्यामध्ये सिब्बान गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल. जिंकण्याकरता 108 धावांचं आव्हान आहे. राऊंड विकेट. एक प्रश्न अतिशय महत्वाचा म्हणजे कृष्णाबरोबर मगाशी आपण या ठिकाणी होतो. आता तिथे ती मुलं उभी आहेत. आपण म्हणजे काही युवक उभे आहेत. ते खेळाडू अगदी जवळून बघतात. म्हणजे खेळाडू कसा वागतोय, काय करतोय. त्याचे फॅन्स आपल्याला बघा. आता कृष्णाचे फॅन्स आहेत, त्यांच्यावर गाणी आले आहेत. फरदीनवरती गाणी येत आहेत. असं कधी वाटलं होतं का इथपर्यंत हा टेनिस क्रिकेटचा प्रवास होईल, अशा पद्धतीनं त्याला ग्लॅमर मिळेल? ही आयोजकांची उपलब्धी आहे. या डावातला पहिला षटकार खेचतोय आता ओमी केणी. लेट पण थेट एंट्री होते, पण ती एंट्री विजयाची माळ गळ्यात घालेल का हा प्रश्न आहे. दरम्यान चांगला ताकदवान स्ट्रोक खेचला होता ओमीने. षटकार. देखिए इस सवाल का जवाब जो है आपको जरूर मिलेगा, लेकिन आपको आने वाले 2-3 ओवर तक इंतजार करना पड़ेगा. स्ट्रोक तो अच्छा है, इसमें कोई संदेह नहीं. अब निरंतरता की जरूरत. बल्ले के बीचों बीच खेल दिया था. आवाज बहुत मीठी आई थी. यह भी कड़क शॉट है. पीछे खिलाड़ी विश्वनाथ जाधव. बहुत अच्छा कैच. और बल्लेबाज ओमी बैक टू द बेबलंद. सफलता मिली है. आपण चर्चा करत होतो लोकप्रियतेची. कारण आयोजक आणि संघटक यांनी जो विश्वास ठेवला क्रिकेटवर, व्यासपीठ मिळवून दिलं आयोजकांनी आणि संघ पुरस्कृत केले संघ मालकांनी. आणि त्याचमुळे जो क्रिकेटपटू एका विशिष्ट परिसरात राहत होता त्या परिसराच्या बाहेर पोहोचला, तालुक्यातून जिल्ह्यात पोहोचला, जिल्ह्यातून राज्यात पोहोचला, राज्यातून देशात पोहोचला
आणि त्याचमुळे जेव्हा तुमची डिफिकल्टी लेवल वाढते तेव्हा तुमचं क्रिकेट समृद्ध होते, तुम्हाला लोक ओळखतात, तुम्हाला पसंती मिळते आणि मानधन सुद्धा. मान मिळतो, मानधन पण मिळतं. आता ISPL चं ऑप्शन अगदी जवळ आलंय, त्यामुळे आता त्याची या ठिकाणी चर्चा होईल. परंतु एक असा काळ होता की जिथे जे इंटरनॅशनलचे आपले भारतीय संघाचे खेळाडू असतात त्यांच्याभोवती प्रेक्षकांचा गराडा असायचा, पण आता तेच चित्र टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळते. 5 गडी बाद 29 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. नवीन बॉलर प्रथमेश अपील बट नॉट इंटरेस्टेड. दरम्यान डॉट बॉल सुरुवात होते 5व्या षटकाची. सिब्बान की जो गेंदबाजी बिल्कुल आपने देखी जिसमें 10 रन खर्च किए गए, 29 विकेट के नुकसान पर है. 4 ओवर की जो कहानी है जिसमें बढ़िया प्रदर्शन गेंदबाजों का रहा. प्रथमेश विकेट के नीचे खिलाड़ी और लिया कैच आउट. सफलता मिली है. सुबह डेकलो को मैं देख रहा हूं, बहुत खुश लग रहे हैं, बहुत खुश लग रहे हैं. ये सारे प्रयोग कर सकते हैं, खुशी का कोई ठिकाना नहीं है. नाही KBC मध्ये क्वेश्चनसाठी 4 ऑप्शन्स असतात, यांच्याकडे जवळपास 100 ऑप्शन्स आहेत एका प्रश्नाचे आणि त्याचमुळे त्यासाठी ते वारंवार प्रयत्न करतायत. बघा बॅटची टॉपेज घेऊन झेल टिपला आणि विक्की मुंबईकर यांना परतावं लागलंय. और जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन. न्यू बैटर मैदान के अंदर धीरे धीरे आ रहे हैं. ये कैच अच्छा था, पीछे जाके कैच लपकना मुश्किल होता है. और क्या ये बात सुमित को ज्यादा पसंद आई? साहिल लोंगडे बाद झाले. अंडर 19 साठी खरंच कॅपेबल आहेत. वी होप फॉर युअर बेस्ट फ्यूचर इन ISPL. अंडर 19 के लिए एक बंदा तो बिल्कुल जिसका चयन होता है ISPL में, अगर इन्होंने निरंतरता दिखाई या बहुत अच्छा प्रदर्शन किया है. साहिल के बारे में चर्चा हो रही भाई. साहिल जो अंडर 19 के खिलाड़ी हैं. विकी बाद झाले ते साहिल आलेले आहे. साहिलची चर्चा आपण करतोय अंडर 19 ची. आणि ऋतिक पाटीलने तो झेल सोडला फरदीनचा. आज नक्कीच ऋतिकला झोप लागणार नाही, कारण त्यांनी झेल सोडल्यानंतर फरदीनने जबरदस्त फलंदाजी करताना नाबाद 49 धावा बनवल्या. और एक जीवनदान जो है वो कितना महंगा साबित होता है वो इस मुकाबले में ऋतिक को भी मालूम है. प्रथमेश गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर फिलहाल अगर देखें तो टोटल बन गया है 30 रन बोर्ड पर. 108 रनों का टारगेट है. तो इस मुकाबले में बालाजी क्लब राजकोट जो है बहुत बढ़िया अच्छा प्रदर्शन करते हुए अपने जीत की तरफ अग्रसर. मी वारंवार हा प्रश्न विचारत होतो की थंडी कुठे आहे. थंडी या सामन्यात आहे. थंड पडला हा सामना. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. बाहेरच्या दिशेने टर्न होणारा बॉल हलक्यात आणि सॉफ्ट अँड पंच बॉल पोचेल डीप कव्हरला पूर्ण होते. एक सिंगल एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 30 वर. 31 धावा, माफ करा. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में. बड़े टाइटल इस सीजन का आगाज सुमित डिकले का बहुत बढ़िया रहा. दिल्ली धमाका बिग बैश चैंपियन. उसके बाद में नोएडा में अच्छा प्रदर्शन इनका रहा. जब आप लगातार बड़े टाइटल जीते तो आपकी चर्चा होती है. और आज बल्ला भी बोला 44 रन पहले पारी में. इस मुकाबले में इन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है. 6 गेंदें 77 रनों की जरूरत है. बालाजी क्लब ने शिकंजा कस लिया है. मी म्हणालो होतो की KBC मध्ये प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन्स असतात. आता सुमितकडे 100 आहेत. श्रेयस कदम आता बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. श्रेयस सुद्धा चांगली गोलंदाजी करतात. ही फील्ड प्लेसमेंट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कधी पाहिले तुम्ही? एक जोरदार अपील. मानो भारत और ऑस्ट्रेलिया के बीच वो टेस्ट क्रिकेट का मैच उसी तरह का माहौल चल रहा है मैदान के. फर्स्ट स्लीप, सेकंड स्लीप, थर्ड स्लीप, गली हरकतच्या आतमध्ये. आणि शॉर्ट लेग सुद्धा आहे. लेग स्लीप सुद्धा तैनात केलेली आहे. बॉलर तयार. श्रेयस हुक केले बॉलला. क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. ओवर की बात करें तो ये निर्णायक ओवर चल रहा है. राउंड विकेट गेंदबाजी ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. बल्ले के बीचों बीच खेल दिया था. शॉर्ट पिच गेंद थी और बहुत आसानी के साथ इस गेंद को खेल दिया था ऋतिक ने. डिस्को लेग बाउंड्री लाइन के बाहर. 37 पर 6. अब 4 गेंदों का खिलाना बाकी. लो फुल टॉस. काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत विश्वनाथ
एक धाव मिळते. आज विश्वनाथला सुद्धा फलंदाजी करण्याचा मौका तितकासा मिळाला नाही, कारण एका बाजूने आपण पाहिले फरदीन आणि सुमितची जबरदस्त स्टार्ट मागच्या 2 सामन्यांमध्ये, आणि त्याचमुळे इतर फलंदाज कदाचित झाकले गेलेत. देखिए जिस बारे में आपने जो सवाल पूछा, क्योंकि हर मैच में बहुत प्रदर्शन है ढेकले का, बल्लेबाजों को बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला, लेकिन मैं ये नहीं कहूंगा कि अगर मौका नहीं मिला तो आपके बल्लेबाजी में कोई आशंका है. और टाइमिंग बहुत ही बेहतरीन, गेंद बॉल लेने के बाद 6 रन. आप देखिए सुमित ढेकले को, स्लीप के खिलाड़ी 2 स्लीप है, सारे खिलाड़ी श्रेयस कदम को बता रहे भाई यहाँ आप कहाँ गेंदबाजी करें, कहाँ गेंदबाजी करें, लाइन अच्छी नहीं है. अजून स्लिप वाढवू शकतील, वाढवायची असेल तर. या ठिकाणी प्रवासाच्या वर जर विंडो सीट मिळाली तर काय फायदा. तो षटकार आलेला आहे फलंदाज साहिलच्या ऋतिकच्या बॅट. यॉर्कर लेन टाका. श्रेयस कदम ही मागणी आलेली आहे, प्लीज यॉर्कर लेन टाका. पाहूया शेवटचा बॉल आहे या सामन्यातला. क्रॉस बॅटेड आहे, एलिव्हेशन नव्हतं पण बॉल गॅप मधून मागे जातोय, लॉंग लेग क्लिअर करतोय आणि या सामन्याचा शेवट चौकाराने होतोय, पण सामना जिंकतोय बालाजी क्लब राजकोट. अभिनंदन हार्ड लक टीम, शिफा स्ट्राइकर, फिरोज 11. बालाजी का क्लब ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया. सुमित ढेकले आपके स्क्रीन पर है और बालाजी क्लब राजकोट 1/58 रन. 5वां मुकाबला आज के दिन का. कल 3 बजे 77 पर हम आपके साथ जुड़ेंगे, लेकिन इससे पहले कि आज के दिन का खेल समाप्त हो जाए और हम बिल्कुल यहाँ इस मुकाबले के बारे में बहुत सारी चर्चा करेंगे. देखिए एक बार फिर मैच समरी के बारे में. मैच समरी, परदीन ने 49 बनाए, 19 गेंदों का सामना किया. सुमित का अच्छा कॉन्ट्रीब्यूशन, पहले 44, उसके बाद में 40. श्रेयस कदम के 9 रन. अयूब बहुत शानदार गेंदबाजी जरूर रही, लेकिन अब ज्यादा एक बार फिर चर्चा नहीं करेंगे. मैन ऑफ द मैच की बात करें, अर्धशतक से एक दूर रन रहे, 19 गेंदों में 49. इस मैच में फरदीन काजी मैन ऑफ द मैच. चलिए मैन ऑफ द मैच के लिए हम अनाउंसमेंट किया है. फरदीन काजी आइए मैन ऑफ द मैच के लिए, जिन्होंने 14 रन उनकी बैटिंग इनिंग खेली है. सागर ग्राउंडमॅन रोहितजी पाटील यांचा संपर्क साधा लगेच. सागर आणि विनंतीशील आज मनीषजी पाटील आणि प्रशांतजी आदेवडे सर, आपण सुद्धा आपला सुद्धा सन्मान केला जाईल. चलिए फरदीन काजी आइए.